नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तारीख घोषित झालेली आहे। या तारखेला म्हणजेच वेगवेगळ्या तारखा दाखवल्या जात आहेत आणि आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित। त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये म्हणजेच आजपासून काही जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण सुरू झालेले आहेत। अशा अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि त्यांच्या मार्फत चुकीची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी असतील तर यांना देण्याचं काम केलं जात आहे। तर लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती, तर अजून तरी महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भातला GR 1500 रुपये वितरित करण्यासंदर्भातला GR अजून शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती आलेला नाहीये आणि सध्या शासकीय सुट्टी आज होतीच आणि त्याचबरोबर पाहू शकता की जर या संदर्भातला GR येतोयच, आपण यापूर्वीच सांगितलं होतं की जर हा GR येत असेल तर साधारणतः 3 आणि 4 या दोनच तारखेला येऊ शकतो आणि त्यानंतर 5 आणि 6 तारखेला आणि त्याचबरोबर 7 तारखेपर्यंत शासकीय सुट्ट्या आहेत आणि त्यानंतर 8 तारखेनंतर हा GR येऊ शकतो। तर ही संभाव्यता आहे। त्यामुळे जर हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा झाली तर 3 आणि 4 तारखेला या 2 दिवसांमध्ये होऊ शकते आणि जर या दिवसांमध्ये झाली नाही तर यावेळी थोडीशी प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना करावी लागणार आहे आणि हा हप्ता हे साधारणतः 8 तारखेनंतर वितरित होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना घाबरून जाण्याचं कारण नाहीये, कारण का तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार एवढं कन्फर्म। पण त्यापूर्वी आपण सांगत होतो की आज दिवसभरामध्ये अपेक्षित होतं की मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात काहीतरी घोषणा करतील, परंतु या संदर्भात अजून त्यांनी कोणतीच घोषणा पोर्टलवरती केलेली नाही। तर मंत्री आदित्य तटकरे यांची यापूर्वीचेच व्हिडिओ दाखवून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायच्या 8 दिवसांच्या आसपास लाडक्या बहिणींना त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळून जाणार आहे। आणि तर याबरोबरच प्रश्न होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 लाख ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचं काय झालं, तर सध्या अंगणवाडी सेविका त्यांच्या पातळीवरती पहिली फिजिकल व्हेरिफिकेशन करत आहेत आणि त्याच्यानंतर संबंधित विभागामार्फत IT विभागामार्फत प्रॉपर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि सध्या तरी ऑनबोर्डवरती नावं होण्याचं प्रमाण अजून कमी आहे आणि काही जिल्हे अजून असे आहेत की त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका पोहोचलेल्या नाहीयेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी असून देखील ज्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे त्यांना माझी एकच विनंती, केवळ प्रतीक्षा करा, लवकरच तुम्हाला ऑनबोर्डवरती घेतलं जाईल। मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात आकडेवारी घोषित करतील आणि लक्षात घ्या की मागील जे हप्ते आहेत ते वितरित करण्यासंदर्भातली सूचना देखील मंत्री आदित्य तटकरे देतील आणि त्यानंतर जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। सध्या लक्षात घ्या की येणारा हप्ता आहे, ज्यांना जून जुलैचे हप्ते आलेले आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना हप्ते येणारच आहेत, परंतु अपात्र बहिणींपैकी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरत आहेत यांना मात्र हा हप्ता येण्याची शक्यता कमी आहे, कारण का अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं बाकी आहे। अंगणवाडी सेविकांनी कागदपत्रे घेतली म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असा अर्थ होत नाहीये, तर त्यानंतर IT विभागामार्फत पुन्हा कागदपत्रांचे ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं जातं आणि त्याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना जो लाभ आहे तो ऑनबोर्डवरती झाल्यानंतर दिला जाणार आहे। त्यामुळे यासाठी साधारणतः संपूर्ण सप्टेंबर महिना जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे जून जुलै हप्ता ज्यांना आलेला नाहीये त्यांना हप्ते येणारच आहेत, पण लक्षात घ्या त्यासाठी पात्र होणं गरजेचं आहे आणि साधारणतः सप्टेंबर महिन्याचे हप्ते वितरण ज्यावेळी होईल त्यावेळी तो तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता आहे। तर आता सध्या या कालावधीमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं नाव ऑनबोर्डवरती झालं असेल, अगदी ठराविकच लाडक्या बहिणी असतील, परंतु मोठ्या संख्येवरती अजून कागदपत्र पडताळणी बाकी आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची अपडेट नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते आणि हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झाल्यानंतर त्वरित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। त्यामुळे सध्या तरी गणपती सणामध्ये आपण सांगितलं होतं की घोषणा होणं अपेक्षित होतं, त्यामुळे गणपती या सणाच्या मध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे। गणपती सण संपल्यानंतर 8 तारखेनंतर हप्ते वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची अपडेट नक्की पोहोचवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।